आता आपण आहोत बांदिवड्याच्या महालक्ष्मी मंदिरात आणि या मंदिरात प्रवेश केल्यानंतरच उजव्या हाताला अतिशय सुंदर आणि सुबक अशी पंचधातूची मूर्ती आहे। या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे ही मूर्ती पंचधातूची आहे। शिवाय ह्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला गजराज आहेत आणि कमळावर उभी असलेली ही मूर्ती आहे। लंडन अकॅडमी ऑफ आर्ट्स सुवर्ण पदक विजेती अशी ही मूर्ती आहे। शिल्पकार स्वर्गीय रामचंद्र पांडुरंग कामत यांच्या संकल्पनेतून ही लक्ष्मी देवीची भव्य मूर्ती तयार झालेली आहे। 1936 साली ही मूर्ती तयार करण्यात आली आहे आणि ही जी मूर्ती आहे हिची उंची आहे ही 15 फूट उंचीची ही मूर्ती आहे। या मूर्तीला नमस्कार करून भाविक आत मंदिरात जातात। गोव्यावर पोर्तुगीजांचं 450 वर्ष राज्य होतं आणि याच काळात मोठ्या प्रमाणावर हिंदूंची धर्मांतर झाली, बाटाबाटी झाली आणि त्याच काळात थेट सालसेतून सट्टोफट्टो बंधूंनी या देवळांचं एक पावित्र्य राखण्यासाठी या मूर्ती अंत्रुज महालात आणून ठेवल्या आणि त्याच ठिकाणी आज हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आलेला आहे। देवीच्या देवळात आलोय, अतिशय प्रसन्न वातावरण आहे आणि हा सभामंडप आहे, अतिशय भव्य असा हा सभामंडप आहे। तशीच याची जी उंची आहे ती सुद्धा अतिशय भव्य आहे। सभामंडपातून आता आपण चौकात आलोय आणि हा मंदिराचा चौक आहे। या ठिकाणी मंदिर संस्थानाचं ऑफिस आहे। याच ठिकाणी अभिषेक, पूजा या संबंधीच्या पावत्या आणि त्या संबंधीचं कामकाज चालतं। मंदिराच्या या चौथऱ्यात प्रवेश करताना हे एक लाकडी दार आहे आणि अतिशय सुबक अशी ह्याची कोरीव काम याच्यावरती केलेलं आहे। अष्टदेवी यावरती कोरलेल्या आहेत आणि देवींची ही अष्टरूप या दरवाजावरती पाहायला मिळतात। मंदिराच्या मुख्य चौथऱ्यापाशी आलो। या ठिकाणी वर छताला सुंदर अशी रोषणाई केलेली दिसते। जुन्या पद्धतीच्या ज्या हंड्या आहेत म्हणजे हंड्या आणि झुंबरं याची ही रोषणाई आहे। जुन्या पद्धतीच्या हंड्या अजूनही इथे त्याची जपणूक केलेली दिसते। त्याचबरोबर चौथऱ्याच्या बरोबर मधोमधच दीप प्रज्वलित केले जातात। संध्याकाळी ह्या दीपांची रोषणाई केली जाते आणि देवीसाठी ही दीपपूजा बांधली जाते। चौथऱ्यातून गाभाऱ्यात जाताना ही एक चांदीचा हा दरवाजा आहे। ही चांदीची एक चौकट आहे, अतिशय सुबक असं कोरीव काम ह्याच्यावरती केलेलं आहे। इथे हा हत्ती दिसतोय, खूप सुंदर आणि सुबक असं कोरीव काम केलंय। त्याचबरोबर याच दरवाजाच्या वर डाव्या बाजूला 4 देवी आणि मधोमध लक्ष्मीची मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला सुद्धा 4 देवी ह्या सुबक अशा कोरीव काम केलेले आहेत। गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर हे चांदीचं दार आहे, याच्यावर सुद्धा अतिशय सुबक असं कोरीव काम केलेलं आहे। इथे अतिशय सुबक अशी गणपतीची मूर्ती सुद्धा आहे। त्यानंतर इथे गाभाऱ्यात आल्यानंतर माझ्या
डाव्या हाताला हा बंद दरवाजा आहे, मात्र याच ठिकाणी देवी 9 दिवसानंतर निद्रावस्थेत जाते। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। रोज इथं सकाळी अभिषेक नैवेद्य कुंकुमार्चनाची सेवा वगैरे करून घटस्थापना होते। नित्य देवी महात्म्याचा पाठ होतो। दुपारी महामंगलारती होत्या। तसंच संध्याकाळी 7:30 वाजता देवीच्या उत्सव मूर्तीची मखरात मूर्ती बसवली जाते आणि 8 ते 10 कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग संध्याकाळच्या आरती होतात। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नित्य सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर शेवटच्या दिवशी दशमी दिवशी त्या पाठाची सांगता होऊन हवनद्वारा नवचंडीची सांगता होते। तसेच ह्या देवीचं विशेष म्हणजे हिला अष्टमी ही तिथी तिला प्रिय आहे, त्यामुळे हिचा महाअष्टमीला विशेष महत्त्व आहे। त्या दिवशी इथं देवीची पूर्ण गंधाची पूजा, तसेच इथं सुवर्णाची पालखीची मिरवणूक काढली जाते। इंद्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदेव्यै नमो नमः। चितिरूपेण या कृत्स्नम् एतद्व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः। शांतादुर्गेच्या मंदिरात येऊन पोहोचलोय। अतिशय भव्य असं निसर्गरम्य असं अशा ठिकाणी हे शांतादुर्गेचं मंदिर आहे। मंदिराच्या समोरच भव्य दिव्य अशी एक दीपमाळ आहे। नवरात्रात आणि दिवाळीत ही दीपमाळ दिव्यांनी उजळून निघते। शांतादुर्गा देवीच्या मंदिरातल्या सभामंडपात आता आपण आहोत। सभामंडपाची रचना आहे ही अतिशय वैविध्यपूर्ण अशी रचना आहे। तुम्ही इथे बघू शकता ही जी खिडकी आहे, या खिडक्यांची जी तावदानं आहेत, याची जी रचना आहे ही सुद्धा पोर्तुगीज कालीन आपल्याला बघायला मिळते। म्हणजे गोव्याची ही जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा जो मिलाप आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो। त्याचबरोबर वर छताला हंड्या लावलेल्या आहेत। ह्या जुन्या पद्धतीच्या हंड्या सुद्धा अजून या इथे जपून केलेली आहे। त्याचबरोबर झुंबरं सुद्धा इथे आहेत। छताला हे असं मोठं झुंबर लावलेलं दिसतं आणि ह्याची जी रोषणाई आहे त्याने हा सभामंडप आहे तो उजळून निघालेला दिसतोय। इथे जे मखर दिसतंय जे आता सभामंडपात आहे, या मखरात देवीला बसून झुलवलं जातं। साधारणतः 11 ते 11:30 वाजेपर्यंत आरत्या असतात आणि हे मखर जागवलं जातं। आता आपण देवीच्या मुख्य गाभाऱ्यात आहोत। गाभाऱ्यातूनच ही आहे, ह्याला गर्भकुडी असं म्हटलं जातं
आणि गर्भकुडीचं सुद्धा हे अतिशय रेखीव असा दरवाजा आहे. या दरवाजाचं सुद्धा कोरीव काम अतिशय सुबकरित्या केलेलं आहे. दरवाजाच्या वर ह्या ज्या मूर्ती आहेत, ह्या मूर्ती ज्या कोरीव मूर्ती आहेत, हे देवांचे विविध अवतार आहेत असं म्हटलं जातं. काहींच्या मते हे महाभारतातील अवतार आहेत असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या गर्भकुडीच्या शेजारी देवीची ही पलंगकुडी आहे. या ठिकाणी देवी ही निद्रावस्थेत जाते. ही जी पलंगकुडी आहे या ठिकाणी नवरात्राच्या 9 दिवसानंतर देवी ही निद्रावस्थेत जाते. ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु. दुर्गेला रिपुवर्धिनी असं म्हटलं जातं. आता मी आहे शांतादुर्गा देवीच्या गाभाऱ्याच्या समोर. इथे अनेक भाविक येतात, आपलं मागणं मानतात आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर देवीची ओटीही भरतात. मी ही ओटी भरते. जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते सुरवर वर्षिणि दुर्धर धर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवन पोषिणि शंकर तोषिणि कल्मषमोषिणि दोषरते धनुजनि रोषिणि दुर्मद शोषिणि दुर्मुनि रोषिणि सिंधुसुते. मुंबईतली जी किंवा महाराष्ट्राची दुसरी जी देवळं जी आहेत तिथे एवढी गर्दी असते की आपल्या भक्तजनांना दर्शनासाठी सुद्धा खूप त्रास होतो त्याचा. त्या मानाने ही गोव्यातली देवळं जी आहेत त्याला व्यवस्थित आरास केलेली आहे. त्याची देव रोषणाई पण छान आहे आणि भक्तजनांना दर्शनाला पण खूप त्रास होत नाही त्याचा. आणि मनसोक्त भजन करू शकतात किंवा कीर्तन करू शकतात काही. त्यामुळे खूप छान वाटतं. आमची देवी शांतादुर्गा म्हटली तर आमचे ते कुलदैवत आहे आणि आम्ही नेहमी इथं दर पंचमीला येतो. आणि तिचे मेन जे उत्सव असतात की प्रत्येक उत्सवाला आम्ही हजर राहतो. आणि आम्ही देवीचा जेव्हा कौल घेतो म्हणजे आमच्यावर किती म्हणजे कसल्याही अडचणी आल्या की काही प्रसाद घेतले की नक्की जे देवी आम्हाला सांगते तसंच आम्हाला अनुभवायला येतं. ऐषत षण्ड विखंडित रुंड वितुंडित शुंड गजाधिपते निजभुज दंड निपाटित चंड विपाटित मुंड भटाधिपते. सांगडावरच्या लालखीवर देवीची मूर्ती ठेवून मंदिराच्या सभोवताने प्रदक्षिणा घातली जाते. या प्रदक्षिणेनंतर मंदिरात देवीची आरती केली जाते आणि त्यानंतर याच देवीला मखरात बसून मकरोत्सवाला सुरुवात होते. जय 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 देवी जगदंबा जय 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 देवी जगदंबा मंगलकारिणी हे जगज्जननी मंगलकारिणी हे जगज्जननी जय 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 देवी जगदंबा जय 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 देवी जगदंबा जय जय जय. नवरात्र म्हणजे 9 दिवस, पूर्ण 9 दिवस हे नवरात्राची सेवा इथे खूप वर्षापासून चालू आहे. 450 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. यंदा त्याला 450 वर्ष होतात. त्यानिमित्त आता उत्सव होणार आहे पुढे 10 दिवसांचा. फाल्गुनमध्ये मोठा उत्सव आहे. आणि हे नवरात्राची जी सेवा आहे ती जत्रा आणि नवरात्र म्हणजे माघ महिन्यामध्ये जत्रा येते आणि आश्विनमध्ये 9 दिवस नवरात्र चालतात. दसऱ्या दिवशी दसरा होतो म्हणजे पालखी सीमोल्लंघन करून बाहेर जाते आणि गावात फिरून येते. आणि सर्व लोक 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पालखीची विशेष सेवा म्हणून आपल्या दारात देवी येते या दृष्टीनं पालखीची पूजा करतात. आणि नंतर रात्री उशिरा साधारणपणे 12 नंतर पालखी दसऱ्याच्या दिवशी देवळात येते. तर त्याच्यापूर्वीचा हा जो उत्सव आहे 9 दिवसाचा तो मकरोत्सव म्हणून साजरा केला जातो. म्हणजे एक आता तुम्ही बाहेर बघितलं त्याप्रमाणे एक लाकडी जे मकर म्हणतात त्याला, ते म्हणजे झोपाळ्याच्या स्वरूपात देवी बसवली जाते. आणि देवीची अनेक रूपं त्यामध्ये ह्या 9 दिवसात केली जातात. पहिल्या दिवसापासून एक दिवशी महिषासुरमर्दिनी, एक दिवशी सरस्वती, लक्ष्मी, गणपती अशी निरनिराळी रूपं मकरामध्ये बसून
आणि मकर झोपाळ्यासारखं हलवून आणि त्याची ही नवरात्राची सेवा साजरी होते. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शांतादुर्गा देवीचं हे जे रूप आहे हिला जगदंबा म्हणूनही ओळखलं जातं. श्री विष्णू आणि श्री शंकर यांच्या युद्धात या देवीनंच त्यांना शांत केलं होतं म्हणून ही शांतादुर्गा.